जय श्रीराम. हा दोघं पण घाला, दोघं पण. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. तर आज आहे मित्रांनो 22 जानेवारी 2024 आणि आता वाजलेत 10:31. तर मित्रांनो, आज श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावोगावी कार्यक्रम चालू आहेत सध्या. तर आता मी पण निघालोय त्या कार्यक्रमासाठी जायला नगरमध्ये. आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने 550 किलोचा पेढ्यांचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमासाठीच मी निघालो. ऑलरेडी मला उशीर झालाय आणि अजून एक आपल्याला काम आहे की बॅटऱ्या चेंज करून घ्यायच्या आपल्याला. तर जाता जाता पाहू, आता ते बॅटरीचं सुद्धा चेंज करावं लागतील. तर आता इथं तर आम्हाला शेंडीतच पोलिसांनी थांबवलं होतं, कारण की आपले मराठा आंदोलक मनोज जरांगे साहेब ते 12 बाबळीला रात्री मुक्कामी होते. म्हणजे ते जे मुंबईला मोर्चे घेऊन निघालेत त्याच्यामुळं आता सकाळी मोर्चा पुन्हा निघाल ना, त्याच्यामुळं बंदोबस्त कडक होता शेंडीतच. आता पुढं आपण इंद्रायणीच्या पुढं आलो, तिथपर्यंत काय मला आपल्याला पोलिस भेटले नाही. पण आता पुढं काय माहित नगरमध्ये आपल्याला सुमित भाऊंच्या घरी ऑफिसवर जाऊन देत का नाही काय माहिती पोलीस. काय बंदोबस्त आहे आता पाहू, आता गेल्यावरच कळत. राहू शकलेलं आहे. पण आता हा राज्य आलेलं आहे. आजपासून हा राज्याला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आज तुम्ही पाहिलं असेल की आपण
सुट्टी काढून आले सर, सुट्टी काढून आलेत पण. जय श्रीराम. दोघं पण घाला, दोघं पण. आणि आपल्या यांचा अध्यक्षांचा अजून एक दे ना. ओके, व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. भाऊ राहिले आमचे दरेवाडीचे भाऊ राहिले. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण राम मंदिर उभं करून देतो. म्हणजे आता हे जे घडले किंवा जे इथले जे काय मुस्लिम लोक आहेत, ते मुस्लिम लोक आहेत, ते सगळे आपल्याच याच्यातले आहेत. म्हणजे आपल्यापैकी ते कन्वर्ट झालेले किंवा आपल्या जे काही त्याचं DNA आपल्या त्यांना उभा जागा केलेली खाली बंद ठेवलं होतं त्यांचं. आणि उद्या आता एक मोठी 4-3 मजली बिल्डिंग होती, त्याच्यावर सगळे सरकारी अधिकारी वगैरे कलेक्टर वगैरे बसलेले होते. आणि नंतर मग लोकांचे रोडे येतच होते नुसते. आणि साधारण 11-11:30 दरम्यान सगळी चलबिचल सुरू झाली. आणि तिथं असा जवळजवळ 20 mm जाडीचं आणि 20 फूट उंच आणि 150 फूट लांब असं कंपाऊंड होतं. 10 मिनिटात ते कंपाऊंड पाडलं लोकांनी. इतके धक्के देऊन देऊन. आणि जे बिहारी वगैरे लोक त्याच्याकडं घण, कुदळी, नंतर आपले धार वगैरे असे सगळे प्रकार त्यांनी सगळ्यांना ते पाडायला सुरुवात केली. मग ते पडलं खाली, तेव्हा लोक तिकडे पुढे गेले. गुंडावर चढण्यासाठी आजूबाजूला 2-3 झाडं होती, त्या झाडावर चढले. काय जण जे भिंतीला काही कापरी होती त्याच्यातून चढले. आम्ही झाडावरती
वरती उचलल्यानंतर आमच्यातला एक जण खाली पडला. आमच्या बरोबरच होता नगरचा. मग मी खाली उतरलो, त्याला काय झालं बघायला. डॉक्टरांनी तपासलं तर विशेष काही वाटत नाही, छातीत थोडा मार लागला म्हणून आपण त्याला जिथं स्टेज केलं होतं भाषणाचं तिथं खाली प्रसंगोपचार ठेवले होते. तिथं मग आम्ही त्याला नेलं. तिथं आम्ही थांबलो. ते म्हणले तुम्ही ह्याच्यापाशी थांबा म्हणे, आता लक्ष देण्याचं. आणि मग बरोबर 12:30च्या दरम्यान पहिला एक घुमट पाडला, दुसरा 2:30-3च्या दरम्यान पाडला आणि शेवटचा 4:30-4:30च्या दरम्यान. पूजेच्या वस्तू सगळे एक आणून तिथं आणून ठेवलं. आणि वरती स्टेजवर सगळे आडवानी, सिंगलजी, ऋतुंबराजी, आचार्य धर्मेंद्रजी सगळे होते. या सगळ्या लोकांना मी अगदी जवळून बघितलं ते तेव्हा. म्हणजे तो एक क्षणच वेगळाच होता आणि त्याला कुठं काही आहे नव्हतं म्हणजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही दिवसभर पोल विषय करून आता जवळजवळ वाजलेत 9 आणि आता घरी जायला निघालोत. पण घरी गेल्यानंतर आम्ही सुद्धा फटाकडे फटाकडे वाजवण्याची शक्यता आहे. फटाकडे वाजवायचे काय? फटाकडे वाजू तर फटाकडे वाजू, फटाकडे तर वाजू. फटाकडेच वाजले, आम्हाला वाटलं गाडीत वाजले काय. तर फटाकडे तर वाजूच. तर जे मित्र आपले चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.